आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। महाराष्ट्रासह देशभरात एकच चर्चा, आता बाईक स्वारांनाही टोल लागणार का? काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे दुचाकी स्वारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र आता स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे येऊन या चर्चांना पूर्णविराम दिला। गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांमधून अशा बातम्या समोर येत होत्या की 15 जुलै 2025 पासून दुचाकी वाहनांनाही टोल भरावा लागणार आणि फास्टॅग लावणे बंधनकारक असणार। या बातम्यांमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती। चर्चा रंगली होती की दुचाकी स्वारांना दर फेरीसाठी 30 ते 50 रुपये टोल भरावा लागू शकतो। पण या सर्व बातम्यांना उत्तर देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्स हँडलवरून स्पष्टपणे काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर आकारणीबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत। असा कोणताही निर्णय प्रस्तावित केलेला नाही। दुचाकी वाहनांना टोलमधून सूट पूर्णपणे सुरू राहील। सत्यता पडताळून न पाहता खळबळ निर्माण करण्यासाठी दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही। मी याचा निषेध करतो। त्यांनी अशा अफवांवर टीका करत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणं म्हणजे निरोगी पत्रकारितेच्या विरोधात आहे असं म्हटलं। फक्त गडकरीच नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI नेही त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ही बातमी खोटी असल्याचं जाहीर केलंय। त्यांनी लिहिलंय, फॅक्ट चेक, दुचाकी वाहनांवर टोल लादण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही। ही पूर्णपणे खोटी बातमी आहे। सध्या तरी कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही। सरकारकडून दुचाकींना टोल पासून सूटच मिळणार आहे। अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची खात्री करावी असा सल्ला आता नितीन गडकरी आणि महामार्ग प्राधिकरण देत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।